नमस्कार, मी शिवानी साळुंखे. आपण पाहताय न्यूज 99. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साताऱ्यामध्ये रिपब्लिकन पक्ष, दादासाहेब पोवाळ मित्र समूह व रिपब्लिकन पक्षाच्या सर्व आघाडींच्या माध्यमातून मोठ्या हर्षोल्लासामध्ये साजरी होत आहे. एकंदरच महामानव आंबेडकर यांची जयंती ही एक वेगळ्या पद्धतीनं रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून, दादासाहेब पोवाळ मित्र समूहाच्या माध्यमातून साजरी करण्यात येत आहे. एकंदरच एखाद्या महापुरुषाची जयंती असली की त्याच महापुरुषाचा विचाराचा व त्यांच्याच नावाचा जय घोषणेचा उदो केला जातो. परंतु या रिपब्लिकन पक्षाने यावर्षी मात्र एक आगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजेच या पुरोगामी विचाराच्या महापुरुषांच्या सर्व महामानवांच्या प्रतिमेची एकदम म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, त्यानंतर माता जिजाई, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई आणि माता अल्लाबाई होळकर यांची म्हणजेच या 10 महामानवाची 10 वेगवेगळ्या रथामध्ये मिरवणूक केली जाणार आहे. यासाठी माझे रिपब्लिकन पक्षाचे प्रत्येक तालुका अध्यक्ष वाई, खंडाळा, जावली, कोरेगाव, खटाव, सातारा तसेच कराड उत्तर, कराड दक्षिण हे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. त्याच पद्धतीनं साताऱ्यामधल्या रिपब्लिकन पक्षाच्या ऑफिसपासून या सर्व महापुरुषांचे 10 रथ यावेळेस 10 रथांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसह, बुद्धांच्या प्रतिमेसह इतर महापुरुषांचे रथ एका मागे एक, एका पाठोपाठ एक हे सातारमध्ये रॅलीच्या माध्यमातून जाणार आहेत. एक आगळी वेगळी सर्वधर्म समभाव अशी धारणा ठेवून आम्ही रिपब्लिकन पक्षाचा एक वेगळा झेंडा देतो आहे. आजच्या या जयंतीला इतकं महत्त्व आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिली आणि त्याच लोकशाहीला अभिप्रेत असणारे बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्यांना एकमताचा अधिकार दिलेला आहे. त्याच पद्धतीनं आज लोकसभेचा सुद्धा या महिन्यामध्ये मोठा जागर होत आहे आणि त्याच जागराला विपरीत असून बाबासाहेबांचे आणि महापुरुषांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरता सर्व धर्म समभाव या अनुषंगाने रिपब्लिकन पक्षाची जयंती होती. आणि या जयंतीमध्ये तमाम रिपब्लिकन पक्षाचे सर्व आघाडीचे कार्यकर्ते, आज कामगार आघाडी, वाहतूक आघाडी तसेच महिला आघाडीच्या सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. एक दिवस माझ्या महापुरुषासाठी या अनुषंगाने बाबासाहेबांसाठी वाटेल ते म्हटलं तरी चालेल. आणि त्या पद्धतीने रिपब्लिकन पक्ष हे जयंती आचारसंहितेची सर्व बंधने पाळून, परंतु कोणीही कुठल्याही पद्धतीनं इतर देवधर्माचे, धर्मजातीची, जत्राची आणि जयंतीची आणि काही बाजारभुंग्याने त्यांच्या वाढदिवसाला जसं संमती देतात तसंच या आमच्या महापुरुषाच्या जागराला संमती दिली पाहिजे, कानाडोळा केला पाहिजे. अन्यथा आमचा ध्येय हा फक्त महामानवाच्या विचारामुळं सजलेला आहे. त्यामुळं आम्ही येणाऱ्या काळामध्ये जो अधिकारी या गोष्टीला आडवा येईल त्यांना आडवं केल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीये. कारण हा